नमस्ते मित्रांनो, आबोली या मालिकेमध्ये आज काय घडणार आहे ते आपण पाहूया। आपण पाहतो शार्दूल धावत आबोलीकडे येतो व म्हणू लागतो, हे पहा मी कपडे आणलेत। आबोली विचारते, दिवाळीची तयारीसाठी ना? शार्दूल म्हणतो, नाही, लग्नासाठी आणलेत मी कपडे हे। आबोली म्हणते, आता कोणाचं लग्न? तेवढ्यात तिथे नीता येते व सांगू लागते, पल्लवीच्या बहिणीचं लग्न आहे, तिकडे आम्ही जाणार आहोत, त्यासाठी हा बोलत आहे आणि त्याला कपडे आणले आहेत आम्ही। आबोली बोलू लागते, पल्लवीच्या बहिणीबद्दल कधी सांगितलेलं नाही। नीता म्हणते, मग आता सांगत आहेत ना। पुढे पल्लवी बोलते, मला सचितला घेऊन जायचं होतं आणि ते तुला विचारण्यासाठी येणारच होते मी, आता तेच म्हणलं विचारूया। आबोली, घेऊन जाऊ ना सचितला? आबोली म्हणते, तुम्ही ह्याच्या आधी कधी नाही सांगितलं बहिणीबद्दल आणि अचानक आता सांगताय। नीता म्हणते, तुझी लई चौकशी चालली आहेत आणि चौकशी करणं बरोबर नाहीत। आबोली म्हणते, मी चौकशी नाही करत आहे, मी विचारत आहे की ह्यांची बहीण कोण आहे आणि कुठे राहते म्हणून, कारण याआधी ह्यांनी मला कधीच सांगितलेलं नाही यांच्या बहिणीबद्दल आणि आता अचानकच बोलवत आहेत म्हणून मी विचारले। नीता म्हणते, असू दे, त्याला पल्लवी आणि सचित सर दोघेही जाणार आहेत नवरा बायको म्हणून। बरं आबोली, याबद्दल तुला काही अडचणी आहेत का? आबोली म्हणते, नाही, मला तसे काही अडचण नाहीत, पण तुम्ही अंकुश सरासने एकदा बोलला असतं तर बरं झालं असतं। तेवढ्यात तिथे अंकुश येतो व ते दोघेही अंकुशला विचारू लागतात, तुला जायचं आहे पल्लवीच्या बहिणीच्या लग्नाला, तर तू रेडी आहेस ना? तर अंकुश म्हणतो, आबोली काय बोलली? ती हो बोलली तर मी येईल। पल्लवी म्हणते, हो, ती जा बोलली आहे। अंकुश म्हणतो, बरं ठीक आहे, मग आपण जाऊ। पुढे अंकुश सर्वांसमोर येतो व बोलू लागतो, मी जे काही बोललो परवा ते सर्व चुकीचं वागलो, असं मला वागायला नको होतं आणि क्रिसचं आणि रघुचं लग्न मोडायला नको होतं, एंगेजमेंट मी त्यांची मोडली, मला असं वागायला नको होतं, मी त्यांची आता माफी मागायला तयार आहे। आबोली म्हणते, खरं सांगत आहात का तुम्ही? तसं केलं तर खूप बरं होईल। अंकुश म्हणतो, हो, मी त्यांची माफी मागणार आहे आणि लाडक्या बहिणीचं लग्न करायचं आहे आपल्याला, तिचं थाटामाटात लग्न करू आपण। तसे बोलतात सर्व आनंदी होतात व म्हणू लागतात, बरं झालं तू चांगला डिसिजन घेतलास। रमा म्हणते, बरं झालं तुला चांगली बुद्धी आली ती आणि माफी मागितलं तर बरं होईल आणि क्रिसचं आणि रघुचं आपण लग्न करू। अंकुश म्हणतो, हो, मी खूप चुकीचं वागलं, मला माफ करा, मी आतापर्यंत चुकीचं वागत आलो आणि माधव काका तुम्हाला मी कसं वाटतं तसं बोललो, माझं चुकलं। माधव काका म्हणतात, अरे तसं काय नाही, सर्व मी तुमच्यासाठीच करत असतो या, तुझं आणि रघुचं चांगलं व्हावं मला एवढंच वाटतंय। अंकुश म्हणतो, हो, आमचे पप्पा गेले तेव्हापासून तुम्ही सर्व पाहत आलात, सर्व घरची कामं केलं आणि मी तुम्हासनी वाईट बोललं, ते मला आता वाईट वाटत आहे, असे का बोललो म्हणून। माधव काका म्हणतात, आता राहू दे, तुला समजलं तेवढंच बरं झालं। पुढे आबोली बोलू लागते, बरं झालं अंकुश सर, तुम्ही माफी मागितलं तर ह्यांचं चांगलं होईल। पुढे अंकुश बोलू लागतो, बरं, माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे, ते आपण करायचं का? सर्वजण म्हणतात, बरं काय आहे ते सांग तरी। अंकुश म्हणतो, मी आता बिझनेस करणार आहे आणि मला आता पोलीसचा जॉब करायचा नाही, मला कंटाळा आला आहे याच्यामध्ये। आबोली म्हणते, मग एवढं पैसा आणणार कुठून आपण? त्यासाठी तर पैसे लागतील बिझनेस करायचं म्हणला तर। अंकुश म्हणतो, हो, आपल्याला पैसेसुद्धा येतील, राहायला फ्लॅटसुद्धा मिळेल, आजीला तिकडे चांगलं पाणी वगैरेसुद्धा मिळेल, मैत्रीणसुद्धा भेटतील। रमा बोलू लागते, असं काय करणार आहेस तू आणि पैसे कुठून येणार आहेत तुझ्याकडे? अंकुश म्हणतो, अगं रमा, तू नको टेन्शन घेऊस, मी सांगत आहे ना, आपल्याला पैसे येतील, म्हणजे आपल्याला हे घर विकायचं आहे, त्याचे आपल्याला पैसे येतील। अंकुशची आजी बोलते, मला हे घर विकायचं नाही, हे माझ्या नवऱ्याची आठवणं आहेत, म्हणजे तुझ्या आजाची आठवणी आहेत, ते आपल्याला ठेवायचे आहेत। अंकुश म्हणतो, कसलं आठवणी आणि काय, कसलं घेऊन बसला आहात तुम्ही? ते आता गेले वर आणि तुम्ही त्यांच्या आठवणी तिथं राहायचं की आपलं बघायचं?
आणि आजी आता तुम्ही काही दिवस राहणार, तुम्ही पण निघून जाशिला, मग आपलं काय आम्हाला पाहायला नको की काय? तसे बोलताच रमा अंकुशला कानफडा मारते व म्हणते, असे काय बोलत आहेस तू? तुला कळते का काय बोलतोयस ते? अंकुश म्हणतो, मला इथून पुढे हात उचलायचं नाही. मी बारका नाही आहे, मी मोठा झालो आहे. आणि जर तुम्ही मला मदत केलं तर मी माफी मागायला तयार आहे. बघा काय करायचं ते तुम्हासने, नाहीतर मी माफी मागणार नाही. आणि इथून पुढे जर तुम्ही माझी मदत नाही केलं तर मीही तुमच्या कामामध्ये येणार नाही. 3 टाईम मी बसून खाणार आणि नुसता कॅरम खेळणार. तुम्हाला कसं वाटतंय ते बघा. सर्व लोक अंकुशला बोलू लागतात, अंकुश हे तुझं वागणं बरोबर नाही आहे. आपलं घर का विकायचं आपण? आपली ही निशाणे आहे. हे घर म्हणजे 3 पिढ्याहून चालत आलेले आहेत. आजची निशाणे आहे, ते कसं विकायचं आपण? तू काय बोलतोय, तुला समजतंय का? अंकुश बोलू लागतो, हो मला समजतंय मी काय बोलतोय या ते. तुम्ही नका सांगू मला. मला बिझनेस करायचा आहे. त्यामध्ये जर तुम्ही मदत केलं तर मी रघुचं आणि क्रिसचं लग्न करण्यासाठी तुम्हाला मदत करेन. त्यांची जाऊन मी माफी मागन. बघा तुमच्यावर आहे सर्व. काय करायचं ते मला सांगा. अबोली बोलू लागते, अंकुश सर तुम्ही आईशी असं का बोलता? तिने मारलं म्हणून तुम्ही वाईट मानून घेत आहात. ती आई आहेत शेवटी. आणि मारलं म्हणून काय झालं? तुम्ही जिथे चुकता तिथे ते मारतात तुम्हासनी. अंकुश म्हणतो, मी आता बारका नाही, मला मारायचं नाही. आणि माझ्यावर हात उचललं तर चांगलं राहणार नाही इथून पुढे. तसे बोलून तो तिथून निघून जातो व नीता व पल्लवीकडे येतो. व तिथे येऊन अंकुश विचारू लागतो, हे काय चाललं आहे तुमचं आता? नीता बोलू लागते, अरे तुमचं लग्न करायचं आहे, त्याची तयारी चालली आहे ही सर्व. अंकुश म्हणतो, नीता तुझ्याशी बोलायचं आहे, तू बाहेर चल. नीता म्हणते, आता आपण तर आहात इथं, बाकी कोण आहे? ही तर आपलीच पल्लवी आहे. आणि तू असं का बोलत आहेस? सांग इथं काय सांगायचं आहे तुला. अंकुश म्हणतो, नाही तू आत्ताच्या आता बाहेर चल, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तसे म्हणतो व तिला घेऊन जातो. बाहेर अंकुश विचारू लागतो, हे काय चाललं आहे तुमचं सर्व? आणि त्याच्या डोक्यामध्ये काय भरत आहेस लग्नाबद्दल? मला लग्न वगैरे काय करायचं नाही. नीता म्हणते, का तुला करायचं नाही? मला समजते सर्व. तू अबोलीच्या प्रेमात पडला आहेस ना? अंकुश म्हणतो, तसे काहीही नाही. तू उगाच काही तिचं डोकं भरू नकोस. आणि हे परत लग्न करणं वगैरे म्हणजे मला बावळटपणा वाटत आहे. तू काहीही सांगू नकोस तिला. नीता म्हणते, माझं काही तसं नाही. जसं विजया सांगत आहे मी तसं सांगत आहे तुला. आणि तसं करायला बोलत आहे. तू केलंच म्हणजे तर बरं होईल मग. नीता बोलते पुढे, तुझ्या मनामध्ये अबोली भरला आहे की नाही ते सांग बहू. अंकुश म्हणतो, तसे काहीही नाही. नीता बोलू लागते, बरं ठीक आहे, तू डोळे बंद कर आणि पहा तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं या ते. अंकुश म्हणतो, बरं ठीक आहे, मी डोळे बंद करून तुला सांगतो कोण आहे ते. अंकुश डोळे बंद करतो तर तिला डोळ्यापुढे अबोली दिसू लागते. नीता विचारू लागते, आता सांग तुझ्या डोळ्यासमोर कोण आलेत? अंकुश म्हणतो, पल्लवी आणि शार्दूलच येणार, आणि कोण येणार? तो असं खोटं बोलतो व तिथून निघून जातो. पुढे आपण पाहतो, रमा अबोलीला बोलत असते, मी एक आता डिसिजन घेतला आहे. ह्याचं वागणं मला काही पटत नाही. आणि हा असा आधी नव्हता. असे का वागत आहे माहीत नाही. हा लोकांचा विचार करत होता अंकुश. आणि आता असे का झालं आहे तेच कळत नाही आहे. अबोली म्हणते, तुम्ही काय डिसिजन घेतला आहात आणि आता काय ठरवणार आहे तुम्ही? इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.